3 मिनिटात तुम्हाला तुमचं कन्फ्युजन मी दूर करतोय. SIP तुम्हाला करायची आहे, तर योग्य फंड तुमच्यासाठी कुठला असेल हे मी 3 मिनिटात तुम्हाला सांगतो. आपण फरक पाहूया. निप्पॉन इंडिया स्मॉल कॅप कंपनीमध्ये टॉप होल्डिंग शेअर्स कुठले आहेत हे आपण पाहूया. HDFC बँक, सेकंड आहे भेल, करोड वैश्य बँक, देन अपार इंडस्ट्रीज, SBI, नंतर TD पॉवर, साई लाईफ सायन्सेस. सेक्टर ॲलोकेट कुठले आहेत ह्याचे, तर कॅपिटल गुड्स आहे, फायनान्शियल सर्व्हिसेस सेक्टरमध्ये त्यांनी केलेलं आहे. नंतर आपल्याला म्हणता येईल कंझ्युमर स्टॅपल आणि हेल्थकेअरमध्ये हे यांचे सेक्टर्स आहेत. तर आपला दुसरा बंधन स्मॉल कॅप फंडमध्ये टॉप होल्डिंग्स त्यांचे कुठले आहेत ते पाहूया. तर पहिला आहे आपला शोभा, SBI, देन REC, देन LT फूड्स, देन अरविंद आणि देन वर्ल्डटॉप ट्रान्सफॉर्मर्स. याचे सेक्टर ॲलोकेशन कुठले, तर फायनान्शियल सेक्टर आहेत, देन मटेरियल सेक्टर आहे आणि थर्ड कंझ्युमर डिस्क्रिशनरी सेक्टरमध्ये हा गुंतवणूक करतात. जवळजवळ निप्पॉन इंडिया स्मॉल कॅपमध्ये 251 स्टॉक आहेत मित्रांनो, आणि बंधनमध्ये सुद्धा डायव्हर्सिफाईड फंड आहे. परफॉर्मन्स निप्पॉन स्मॉल कॅप फंड 5 वर्षात 20.5% रिटर्न दिलेला आहे. त्याच जागी बंधन स्मॉल कॅप फंडने 5 वर्षात जवळजवळ 20.1% फंड दिलेला आहे. म्हणजे निप्पॉन थोडाफार किंचितचा पुढे आपल्याला म्हणू शकतो आपण बंधन स्मॉल कॅपच्या फंडच्या पुढे आहे. जर तुम्हाला जास्त डायव्हर्सिफाईड मोठा फंड हाऊस आणि दीर्घकालीन स्थिरता हवी असेल तर निप्पॉन स्मॉल कॅप फंड तुम्हाला चांगला पर्याय ठरू शकतो. जर तुमची जास्त जोखीम घेण्याची तयारी असेल आणि जास्त रिस्क पण घेण्याची तयारी असेल तर तुम्हाला जास्त प्रॉफिट पण तिथं मिळू शकतो, परंतु त्याचा जास्त जर मार्केटमध्ये जास्त व्होलॅटाईल आली तो फंड देखील थोडा कमी होऊ शकतो. हे पण जोखीम तुम्हाला घेण्यास तयार असेल. तसेच फंड मॅनेजर निवडीवर तुमचा विश्वास असेल तर तुम्ही बंधन स्मॉल कॅप फंडसुद्धा तुम्हाला देखील चांगला पर्याय असू शकतो. म्युच्युअल फंड हाऊस निवडण्यापेक्षा फंड योग्य निवडा. फक्त मोठा फंड आहे म्हणून गुंतवणूक करू नका. तुमची इन्व्हेस्टमेंट गोल काय आहे, कॅटेगरी फंडची काय आहे, रिटर्न काय आहेत, एक्सपेन्स रेशिओ काय आहे, याचा पण तुम्ही विचार करायला हवा. तर हा व्हिडिओ कसा वाटला सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा. स्वतः अभ्यास करा. सखोल अभ्यास करूनच म्युच्युअल फंड निवडा. SIP सुरू करा. लवकर SIP सुरू करा, कारण कंपाऊंडिंगचा फायदा तुम्हाला होऊ शकतो. धन्यवाद मित्रांनो.